नमस्कार, मी संदीप देसाई. नमस्ते महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करणार आहोत वेगवान घडामोडींना. मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांची बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप सेनेच्या युतीची घोषणा करण्यात आली. स्वबळाची डरकाळी फोडणाऱ्या शिवसेनेनं अखेर पुन्हा एकदा भाजपशी युती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, अमित शहा यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत युतीची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 23 जागा शिवसेना तर 25 जागा भाजप लढवणार आहे. विधानसभेच्या जागा वाटपाबाबत भाजप मित्रपक्षांची चर्चा करेल. त्यांना सोडून ज्या जागा राहतील त्यात शिवसेना भाजप निम्म्या जागांवर लढेल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सत्तापदे यापुरती ही युती मर्यादित नसून त्या पलीकडे जाऊन व्यापक देशही डोळ्यापुढे ठेवून ही युती झाली, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं. राम मंदिर हा शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. केंद्र सरकारनं आधीच अयोध्येतील अविवादित 63 एकर जमीन मंदिर न्यासाला देण्याचा निर्णय घेऊन मंदिराचा मार्ग सुकर केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. अयोध्येत लवकरात लवकर राम मंदिराची उभारणी व्हायला हवी, असा पुनरुच्चार उद्धव ठाकरेंनी केलाय. राम मंदिर म्हणजे रामराज्याचं प्रतीक असल्याचं उद्धव म्हणाले. नाणार प्रकल्पवासियांना मुख्यमंत्र्यांनी मोठा दिलासा दिलाय. स्थानिकांचा मोठा विरोध असल्यानं नाणार प्रकल्प बस्त्यात बांधण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. शिवसेनेच्या मागणीनुसार मुख्यमंत्र्यांनी रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार नसल्याची घोषणा केली. शिवसेना नाणारवासियांच्या पाठीशी असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय. रिफायनरी प्रकल्प व्हावा, पण ज्या ठिकाणी स्थानिक नागरिकांची मागणी असेल तिथं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाहीये त्या शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी देणार. आतापर्यंत 50 लाख शेतकऱ्यांना केंद्र सरकारनं दिलासा दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. शेतकऱ्यांना फक्त कर्जमाफी नको, कर्जमुक्ती हवी, अशी मागणी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी केली आहे. मोदी सरकारनं पुलवामा हल्ल्याचा बदला घ्यावा, पाकिस्तानला धडा शिकवावा, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली आहे. शिवसेना भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व विरोधक राष्ट्रीय पातळीवर एकवटत आहेत. ही महाआघाडी नसून अभद्र आघाडी असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. भाजप शिवसेना आता ताकदीनं लोकसभा आणि विधानसभा लढेल, तसंच सत्तेसह सर्व बाबतीत समानता असेल, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. याच पत्रकार परिषदेत मनसे युती केल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हणताच एकच हशा पिकला. यावर मिश्किलीनं सेना आणि भाजपनं मनसे युती केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. देशहितासाठी युती केल्याचं भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले. शिवसेना आणि अकाली दल हे आमचे जुने मित्रपक्ष असून ही युती देशाच्या हिताची असल्याचं अमित शहांनी म्हटलंय. शिवसेना भाजप युतीमुळे राज्यातील 48 लोकसभा जागांपैकी 45 उमेदवार युतीचेच येतील, असा दावा अमित शहांनी व्यक्त केलाय. तसंच विधानसभेत युतीचाच विजय होईल, असंही अमित शहा म्हणाले. युती संदर्भात भाजप अध्यक्ष अमित शहांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले. तसंच सेना भाजप कार्यकर्त्यांना एक दिलानं लढण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. शिवसेनेने भाजपसोबत युती करणं ही त्यांची लाचारी असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. नाना करता शेवटी सेना भाजप युतीच्या बंधनात अडकलेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी युतीची घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सच्या माध्यमातून जोरदार खिल्ली उडवण्यात आली आहे. ज्या भाजप सरकारच्या चौकीदाराला शिवसेनेनं पंढरपूरमध्ये चोर म्हटलं होतं, आता तीच शिवसेना या चोरांबरोबर युती करते, असं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलंय. चौकीदार चोर आहे म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता युती कशी करता याबाबत उत्तर द्यावं, असा प्रश्न राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी उपस्थित केलाय. सेना युतीसाठी एवढी लाचार का होती, असंही नवाब मलिक म्हणाले. नाणार प्रकल्पाच्या बाबत मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केलेलं वक्तव्य खोटारडेपणाचं आहे, असं निलेश राणेंनी म्हटलंय. तर प्रकल्प रद्द केल्याची प्रक्रिया दाखवणारा पुरावा द्या, असंही ते म्हणाले. तर भाजपनं ईडीची भीती घातल्यानं शिवसेनेनं युती केली असल्याचा खळबळजनक आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलाय. पुण्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये विखे पाटील बोलत होते. मुंबईत दाखल झालेल्या अमित शहांनी सोफिटेल हॉटेल गाठल्यानंतर मातोश्रीवर भेट दिली. मातोश्री बंगल्यावर शिवसेनेच्या वतीनं उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, भाजपच्या वतीनं अमित शहा, देवेंद्र फडणवीस युतीच्या चर्चेत बैठकीमध्ये सहभागी झाले होते. मातोश्रीवरील बैठकीनंतर उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि आदित्य ठाकरे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. संभाजी उद्यानातील गडकरींचा पुतळा काढणाऱ्या गणेश कार्लेनं त्याच जागेवर संभाजी महाराजांचा पुतळा बसवलाय. पुणे महापालिकेने संभाजी महाराजांचा पुतळा बसवावा अशी त्याची मागणी होती. शिवजयंतीच्या शुभमुहूर्तावर छत्रपती संभाजी उद्यानातील गनिमी काव्यानं हा संभाजीराजेंचा पुतळा बसवण्यात आला.
शिवजयंतीचं औचित्य साधून सांगलीमध्ये तब्बल 1.25 लाख स्क्वेअर फुटाची शिवराज्याभिषेकावर आधारित महारांगोळी काढण्यात येते। हा विक्रम करण्यासाठी सांगलीतील 100 कला शिक्षक मिळून शिवराज्याभिषेकाचा सोहळा त्यांनी रांगोळीत साकारलाय। अहमदनगरच्या कोपरगाव इथं 7वी मध्ये शिकणाऱ्या मुलीनं शिवरायांची ही जगातली सर्वात मोठी रांगोळी काढण्याचा निर्धार केलाय। सौंदर्या बनसोड या मुलीचं रांगोळी काढण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या आईवडिलांनी दागिने विकून तिला आर्थिक मदत केली आहे। छत्रपती सेनेच्या मावळ्यांनी 12 फूट रुंद आणि 14 फूट उंच असा जिरेटोप बनवलाय। मुंबई नाका परिसरातील कालिका माता मंदिरात हा जिरेटोप ठेवण्यात आलाय। वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या जिरेटोपाची नोंद करण्यात आली आहे। किल्ले शिवनेरीवरही शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय। जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी अवघा परिसर शिवमय झालेला पाहायला मिळतोय, तर पोवाडे आणि स्फूर्तिगीतांनी यामध्ये भर घातली आहे। शिवजयंतीच्या निमित्तानं शिवनेरीवर तयारी पूर्ण झाली आहे। मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी पारंपरिक लेझिम पथक बोलवण्यात आले। जुन्नर तालुक्यातल्या निमगिरी गावातले आदिवासी कोळी समाज प्रबोधिनींचे हे तळेश्वर आदिवासी पथक दरवर्षी लेझिम सादर करत असतं। सायनमधील प्रतीक्षानगर परिसरातील रहिवाशांना धूळ आणि मातीमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आणि त्यामुळे होणाऱ्या विविध आजारांचा सामना करावा लागतोय। खोदकामामुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण झाली आहे। भूमिगत नाल्यांचं काम 2020 पर्यंत चालणार असल्यानं तोपर्यंत येथील रहिवाशांना धुळीमुळे होणाऱ्या प्रदूषणाला तोंड द्यावं लागणार आहे। वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यासाठी उपाययोजना केली जात नसल्यानं वसई पूर्वेतील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम आहे। औद्योगिक वसाहतीत वाढती लोकवस्ती यामुळे दररोज वाहतूक कोंडी होते। दिवसा लागणारे उन्हाचे चटके आणि रात्री जाणवणारा गारवा यामुळे मुंबईकर हैराण झालेत। ऋतुबदलाच्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, ताप अशा विषाणूजन्य आजारांचं प्रमाण शहरात वाढलंय। तसंच वाढत्या तापमानाच्या पाऱ्यामुळे डोळ्यांच्या संसर्गाची सुरुवात झाली आहे। कर्तव्य बजावत असताना शॉक लागून किंवा पोलवरून पडून राज्यभरात महावितरणचे शेकडो कर्मचारी दगावले आहेत। त्यांच्या वारसांना वेळीच रोजगार उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे। मात्र जागा रिक्त असूनही दिवंगत कर्मचाऱ्यांचे सुमारे 1604 वारस रोजगारापासून वंचित आहेत। म्हाडाच्या मुंबई मंडळानं मुंबईसह राज्यातील अन्य भागातील म्हाडाच्या 56 वसाहतींमधील नागरी सुविधांसह अन्य आवश्यक कामांसाठी 250 कोटी रुपये निधी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। वसईत बुरशी लागलेली मिठाई रिसायकल करून बाजारात विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। नायगाव पूर्वच्या वाकीपाडा इथल्या श्रीकृष्ण मंगल डेअरीच्या कारखान्यावर छापा मारला असता ही घटना उघडकीस आली आहे। विद्यार्थ्यांची छळवणूक केल्याच्या आरोपाप्रकरणी जे रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागातील प्राध्यापिका डॉक्टर राजश्री कटके पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यात। कटके वैयक्तिक कामं करायला लावून मानसिक छळ करत असल्याची तक्रार रुग्णालयातील पदव्युत्तर विभागातील विद्यार्थिनींनी माड संघटनेकडे केली आहे। शहरात भटक्या कुत्र्यांनी हल्ले करण्याचं प्रमाण वाढलं असलं तरी श्वानदंश झालेल्यांना द्याव्या लागणाऱ्या रेबीजच्या लसीचं उपनगरीय रुग्णालयांमध्ये कमतरता आहे। या लसींचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारानं काही महिन्यांपूर्वी पुरवठा थांबवल्यानं हा तुटवडा निर्माण झालाय। मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचे उपाध्यक्ष डॉक्टर भालचंद्र मुणगेकर यांनी घटनेतील विसंगती संदर्भात चर्चेसाठी बैठकीचं आयोजन करू असं आश्वासन दिले। मात्र या मुख्य बैठकीनंतर 15 दिवस उलटूनही घटनेसंदर्भातील बैठकीबद्दल काही पावलं न उचलल्यानं ही ग्रंथ संग्रहालयाची 29 शाखा आणि 6 विभागांची व्यवस्था कोलमडेल अशी भीती व्यक्त केली जाते। 12वीच्या परीक्षेला आता फक्त 2 दिवस उरले असतानाच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक असहकार आंदोलन पुकारण्याच्या तयारीत आहे। यामुळे 12वीची परीक्षा देणाऱ्या 15 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य पणाला लागलंय। वाहतूक कोंडीचं जंक्शन ठरत असलेल्या शीळ मार्गासाठी ठाणे महापालिकेनं नवीन आराखडा तयार केलाय। त्यानुसार कल्याण इथून नवी मुंबई महापेकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव आहे। कल्याण पूर्वेकडील काही भागात रिक्षा चालकांची मनमानी सुरूच आहे। 2 रुपये भाडेवाढ केल्याच्या तक्रारी प्रवाशांनी आरटीओकडे तसंच सोशल मीडियावर केल्यानंतर या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आलेली नाहीये। करवाढ नसलेला कोणत्याही प्रकारचं नाविन्य नसलेलं आणि सुरू असलेली कामं पूर्ण करण्यावर भर देणारा पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। 6183 कोटींचा अर्थसंकल्प असून उत्पन्न वाढीसाठी 100% करवसुलीचं लक्ष ठेवण्यात आलंय। दिवा रेल्वे स्थानकात कल्याण दिशेकडील पादचारी पूल रविवारी दिवेकर प्रवाशांनी खुला करून त्याचा वापर सुरू केलाय। बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये या पादचारी पूल असल्यामुळे त्याच्या पायऱ्यांवर पत्रे लावून हा पूल बंद ठेवण्यात आला होता। ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये श्रद्धांजली वाहून सभा तहकूब करण्यासाठी महाराष्ट्रातील 2 वीरांच्या कुटुंबियांना आपले 1 महिन्याचं वेतन देण्याचा ठराव एकमतानं संमत करण्यात आलाय। विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये उद्या आणि परवा वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली। अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नागपूर मेट्रोच्या विमानतळ ते काँग्रेसनगर या भागात ट्रायल रन घेण्यात आल्यानं लवकरच नागपूर शहराला मेट्रो सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला। लवकरच नागपूरकर तिकीट काढून नागपूर मेट्रोत बसू शकतील असा विश्वास महामेट्रोनं व्यक्त केलाय।
वाढदिवसाच्या दिवशीच विवाहितेनं आपल्या 3 वर्षांच्या मुलीला गळफास देऊन आत्महत्या केल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे। बेगमपुरा परिसरातील थत्ते हौदातील अमृता मुळे आणि अवंतिका मुळे अशी अमृतांची नाव आहे। मुंबईमध्ये आज बीएससी कॉन्व्हेन्शन सभागृहामध्ये बांबू गुंतवणूक परिषद आयोजित करण्यात आली आहे। बांबू लागवड क्षेत्रातील धोरणकर्ते, गुंतवणूकदार आणि या क्षेत्राशी संबंधित अन्य प्रमुख व्यक्ती परिषदेच्या निमित्तानं एकत्र येत आहेत। या परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत। या वर्षातला दुसरा आणि भारतातला पहिला सुपरमून आज पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे। 21 जानेवारीला भारतात सुपरमून दिसला नाही, मात्र आज रात्री हा सुपरमून दिसणार आहे। आजच्या पौर्णिमेला चंद्र सामान्यांपेक्षा 14% मोठा आणि 30% जास्त प्रकाशमान दिसणार आहे। बदलापुरात सकल मराठा महोत्सव सुरू झालाय। पुढचे 3 दिवस हा महोत्सव सुरू असेल। स्वराज्य प्रतिष्ठान आणि मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज बदलापूर यांच्या वतीनं तालुका क्रीडा संकुलावर हा महोत्सव सुरू आहे। काश्मीर खोऱ्यातील अशांतता तसंच पुलवामा घटनेनंतर पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण असून यामुळे ऐन पर्यटन हंगामात राज्यभरातून शेकडो पर्यटकांनी टूर्स रद्द केल्यात। काश्मीरमध्ये पर्यटनावर अवलंबून असणाऱ्या अर्थकारणाचा दहशतवादाला पाठिंबा मिळत असल्यानंही पर्यटकांना तिथे न येण्याबाबत पर्यटन व्यावसायिकांमध्ये चर्चा सुरू झाली। दाक्षिणात्य अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे सर्वेसर्वा कमल हसन यांनी जम्मू काश्मीर संदर्भात एक वादग्रस्त वक्तव्य केले। पुलवामा हल्ल्यानंतर देशात पाक विरोधात संतापाची भावना असताना काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याची मागणी कमल हसन यांनी केली। पुलवामा हल्ल्यानंतर केंद्रातील मोदी सरकार पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करेल याच्या भीतीपोटी पाकिस्तानचे धाबे दणाले, त्यामुळे एलओसी अर्थात प्रत्यक्ष ताबा रेषाजवळच्या दहशतवाद्यांचे लॉन्चपॅड हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे। नवजोत सिंग सिद्धू यांच्या विरोधात पंजाबच्या विधानसभेत अकाली दलानं जोरदार निदर्शनं केली। पुलवामा हल्ल्यानंतर सिद्धूनं केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला। अहमदाबादमध्ये ब्लाइंड असोसिएशनतर्फे पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रॅली आणि कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं। पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर टी सिरीज या म्युझिक कंपनीनं आपल्या यूट्यूब चॅनलवरून पाकिस्तानी कलाकारांचे व्हिडिओ काढून टाकले। टी सिरीजच्या यूट्यूब चॅनलनं राहत फतेह अली खान आणि आतिफ असलम या गायकांची सगळी गाणी काढून टाकली आहेत। ओडिशातल्या भितरकनिका नॅशनल पार्कमध्ये जगातील सर्वात मोठ्या मगरी सापडल्यात आणि या मगरींमध्ये काही पांढऱ्या मगरीही असल्याची माहिती मिळते। माघ पौर्णिमेच्या निमित्तानं प्रयागराजमधल्या कुंभमेळ्यामध्ये शाही स्नान पार पडलं। यावेळी शेकडो पंडितांनी आणि साधूंनी इथं गर्दी केलेली पाहायला मिळाली। राजस्थानातल्या प्रतापगडमध्ये भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकनं अनेकांना चिरडल्याची घटना घडली। यामध्ये 13 जणांचा मृत्यू झाला तर 15 जण जखमी झाले। आयसीसी वर्ल्ड कप 2019 मध्ये भारत आणि पाकिस्तान नियोजित सामने खेळू नये असं अनेकांना वाटतंय, मात्र पुढच्या महिन्यामध्ये पार पडणाऱ्या स्पर्धेसाठी खेळाडूंना पाकिस्ताननं व्हिसा दिलाय। अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष मारिओ मर्सी यांनी दिल्लीमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर मान्यवर उपस्थित होते। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीचा निषेध करण्यासाठी अमेरिकेतील नागरिक एकत्र आलेले पाहायला मिळाले। व्हाईट हाऊसच्या बाहेर हा निषेध करण्यात आला। इंग्लिश खाडी क्रॉस करणाऱ्या 34 लोकांना ब्रिटिश पोलिसांनी ताब्यात घेतले। लहानच्या बोटीमधून प्रवास करत हे संशयित ब्रिटनकडे जात होते, तर त्यांच्याकडे कोणत्याही देशाचं ओळखपत्र सापडलं नसल्याची माहिती मिळते। बोलिव्हियामध्ये एका बसला झालेल्या अपघातामध्ये 24 नागरिकांचा मृत्यू झालाय तर 12 प्रवासी गंभीर जखमी झाले। या अपघातामध्ये बसचा अक्षरशः चुराडा झालाय। वेस्ट इंडिजचा धमाकेदार क्रिकेटर ख्रिस गेल लवकरच निवृत्त होणार आहे। यावर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड कप नंतर निवृत्ती घेणार असल्याची माहिती मिळते। बंगळुरूमध्ये एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं। एअर शोमध्ये जगभरातील विमान कंपन्या सहभागी झाल्यात। इथं अमेरिकेची F-35 विमानं, हार्पून, राफेल यासारखी अनेक फायटर जेट पाहण्याची संधी मिळणार आहे। शिवजयंतीचं औचित्य साधून सांगलीमध्ये तब्बल 1.25 लाख स्क्वेअर फुटाची शिवराज्याभिषेकावर आधारित महारांगोळी काढण्यात येते आणि हा विक्रम करण्यासाठी सांगलीतील 100 कला शिक्षक मिळून शिवराज्याभिषेकाची रांगोळी त्यांनी साकारली। या काही घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथंच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत।